नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आता फर्स्ट सेमचे जे तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम चालू होते, ते एक्झाम चालू असतानाच मध्येच आपला एक MAUBकडनं GR आलेला आहे. त्या GRमध्ये आता एक्झाम पोस्टपोनबद्दल कळवण्यात आलेलं आहे. तर आता एक्झाम सुरू होण्याअगोदरच PDKV युनिव्हर्सिटीच्या काही जे कॉलेज होत्या, जसं की नागपूरचं गव्हर्नमेंट कॉलेज आणि अकोला विद्यापीठचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, या कॉलेजेसमधनं टाईमटेबलचे आम्हाला फोटो येत होते. त्यात टाईमटेबल असा होता की जेव्हा तुमचे सेमिस्टर एंडचे एक्झाम होते, आता ओल्ड डेट्सनुसार, तर त्याच डेट्समध्ये त्यांचे प्रॅक्टिकलचे एक्झाम्स दाखवलेले होते. तर हे कन्फ्युजन बऱ्याचशा स्टुडंट्सला होतं त्या युनिव्हर्सिटीच्या, आणि आम्हालासुद्धा होतं की आता अदर कॉलेजेसमध्ये प्रॅक्टिकल असतील आणि हे प्रॅक्टिकल सेमिस्टर एंडच्या एक्झामच्या वेळेस कसे घेतील. तर हे एक डाऊट होता. पण आता तो डाऊट क्लिअर झालेला आहे आणि आता ऑफिशियल GR जो आहे तो MAUBकडनं आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला हे पोस्टपोन का झाले एक्झाम याचं कारण सांगायचं झालं तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आव्हान एक प्रोग्राम जो आहे तो कंडक्ट केला जाणार आहे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी मेन युनिव्हर्सिटी कॅम्पसला. त्यासाठी त्यांनी एक्झाम पोस्टपोनचं मत मांडलं होतं MAUBकडे. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सुद्धा आविष्कार म्हणून एक मोठा प्रोग्राम असतो. त्यात रिसर्चच्या गोष्टी ज्या असतात आणि एक्सपेरिमेंट असतात त्यावर मोठा एक प्रोग्राम कंडक्ट केला जातो. तर तिथे हे प्रोग्राम होणार आहे आणि आव्हान एक PDKVचा प्रोग्राम आहे. तर आता तुम्ही या GRमध्ये बघू शकता, आव्हान प्रोग्राम आणि आविष्कार प्रोग्राम हे जे दोन महत्त्वाचे जे कार्यक्रम आहेत या युनिव्हर्सिटीजमध्ये, तर त्या कार्यक्रमांमुळे हे एक्झाम पोस्टपोन करण्यात येत आहे, असं इथे कारण देण्यात आलेलं आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे एक्झाम तर पोस्टपोन झाले, पण आता पुढील डेट्स कशा असतील आणि ते कधी येतील. तर आता तुमचे सेमिस्टर एंडचे जे एक्झाम असतील ते 2 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत असतील. आणि जे तुमचे प्रॅक्टिकल आत्तापर्यंत झाले आणि आता इथून पुढे होतील ते प्रॅक्टिकल ॲज इट इज तुमचे कंडक्ट केले जातील. पण प्रॅक्टिकलनंतर तुम्हाला हा एक ब्रेक असेल आणि मग तुमचे सेमिस्टर एंडचे जे एक्झाम असेल ते 2 फेब्रुवारीपासून सुरू होतील. आता याचा जो न्यू टाईम टेबल असेल तुमचा, तो तुमचा लवकरच येईल. तो आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला, व्हॉट्सअप चॅनलला अपलोड करूच, तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या. आणि आता तुम्हाला एक्झामला जास्त टाईम मिळालेला आहे, तर त्या टाईमचं युटिलायझेशन करून तुम्ही तुमचं जे प्रिपरेशन आहे त्यात अजून एक्स्ट्रा पॉईंट्स तुमचे अभ्यासाचे कव्हर करू शकता आणि अजून चांगले मार्क्स तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करू शकता. तर हे एक अपॉर्च्युनिटी समजा याला, या पोस्टपोनला, आणि त्यात तुम्ही अभ्यास करू शकता.